आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। श्री, तू काय रे? काय झालं? ते काय सांगू तुला, बघतोयस ना माझ्या घरच्यांवर काय वेळ आली आहे ते। श्री, तुला तर माहिती आहे लक्ष्मी खूप श्रीमंत घरची मुलगी। अरे माझ्या प्रेमापोटी सगळं सोडून आली ती। पण तिला काय काय वचनं दिली होती मी, किती स्वप्न दाखवली होती मी, एकही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मी। आमचं घर लक्ष्मी निवास बांधीन मी तिच्या करता, हे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे रे। आणि आज बघ माझ्यामुळे तिला घर सोडावं लागलं, घराचा आसराही गेला रे माझ्यामुळे तिचा। म्हणजे एक साधी गोष्ट की घरच्यांना खुश ठेवणं, हे सुद्धा मी करू शकलो नाही रे। श्री, माझे डोळे बघ रे जरा, म्हणजे म्हणजे मोतीबिंदू झाल्यासारखं वाटते का? चष्मा लागलाय मला, जरा बघ ना प्लीज। काय तुला काय म्हणायचं नक्की सांग। आल्यापासून तुझ्या घरातले सगळे मला अगदी आनंदात दिसत आहे। श्री, लक्ष्मीनं तिच्या बाहेरची संपत्ती सोडली ती तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी। आणि मी खात्रीने सांगतो, तिने असा कधीही विचार केला नसेल की तुझ्याशी लग्न करून ती तिच्या बाहेरच्या श्रीमंतीपेक्षा दुप्पट श्रीमंतीत राहील। बरोबर बोलतोयस तू। अरे पण त्याचाच जास्त त्रास होतो ना रे। तो खरं सांगू का, जी व्यक्ती आपल्याकडनं काहीही अपेक्षा ठेवत नाही ना, त्या व्यक्तीचं दडपण जी व्यक्ती आपल्याकडनं अपेक्षा ठेवते त्यापेक्षा कितीतरी जास्त असतं। अरे लक्ष्मीनं माझ्याकडे आजवर काहीही मागितलं नाही, कुठलीही अपेक्षा ठेवली नाहीये, पण म्हणून मी तिला काहीच द्यायचं नाही असं कसं? असं कसं म्हणतोस तू? अरे तुझ्याकडून तिला ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा होती त्या त्या सगळ्या गोष्टी तू दिल्यास की तिला। जशा की तू तिला भरभरून प्रेम दिलंस आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे साथही दिलीस ना। तुला सांगतो, बायकोच्या आपल्याकडून या दोनच गोष्टींची अपेक्षा असते, याच्याशिवाय काहीही नको असतं त्यांना। आणि ही गोष्ट ज्या पुरुषाला कळली ना, त्याला बायको कळली असं म्हणते। बरोबर बोलतोयस तू। अरे या बायकांकडे देण्याची वृत्ती इतकी असते ना की कोणाकडून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा फार क्वचित करतात रे ते। आताच बघ ना, एवढं मोठं संकट आलंय पण तरी सुद्धा लक्ष्मी आणि अहिल्या त्याचा किती निडरपणे सामना करतायत। आणि या सगळ्याला मी काय अनुभूत आहे? मी काहीच करू शकत नाही रे। काय रे श्री, पद्मावतीच्या वाईट वागण्याचा दोष तू स्वतःकडे का ओढवून घेतोस? ते बघ, ती एका वाईट हेतूने आपल्या सगळ्यांना त्रास देते। तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांना अंगणात राहायला लागलेलं नाहीये, हे का विसरतोस तू? आणि राहिला विषय सिक्युरिटीचा, तो श्रीमंत आणि गरीब या दोन्हीकडेही चित्र सारखंच आहे। म्हणजे श्रीमती म्हणावी तशी लोभसवाणी नसते रे। ते म्हणतात ना, एकदा राजाच्या सिंहासनावर बसून बघा, मग तुम्हाला कळेल त्याच्यावर बसतं किती अवघड असतं ते। तसं आहे। सगळ्यांनी वेळ कधी कुणावर सांगून होतो का रे? बरोबर आहे। खरी श्रीमंती ही आपण कमावलेल्या नात्यात असते रे, शेवटी आपल्या माणसात असते। कारण कुठल्याही प्रसंगात ते आपल्या मागे अगदी खंबीरपणे उभे असतात। त्यामुळे कुठलंही संकट आलं ना तरी शेवटी आपली माणसं असतात ना, तीच आपली खरी सिक्युरिटी असते। अगदी माझ्या तोंडचं वाक्य बोललास तू। श्रीमंती सिक्युरिटी ही आपल्या माणसांमध्येच मोजायची असते रे। आणि या हिशोबानं आज मी तिला आपल्यापेक्षा श्रीमंत माणूस सापडणार नाही या जगात। खरंय तुझं। बर चला आता। अरे खिचडीचं सामान आणायला चाललोय आपण, विसरलास का? अरे हो, विसरलो। खिचडी करायची ना? हो हो, चला चल चल चल।
न्यू सासू मॉम प्लीज लवकर उघडा, खूप भूक लागली. ऐक ना, थांब, तुझ्यापेक्षा जास्त मला भूक लागली, कळलं ना? न्यू सासू मॉम थँक्यू सो मच. मी मला त्या डाऊन मार्केट, झुणका भाकर आणि काय खिचडी त्यापासून वाचवलं. थँक्यू सो मच. द्या ना लवकर. ऐक ना दिशा, तुझं थँक्यू ना आतापर्यंत तुझ्या जवळच ठेव. काय आहे हे सगळं मी असंच नाही देऊ शकत तुला. मी खाणार, उरलेलं तुला देणार, मग तुझं पोट भरलं की तू निवांत मला थँक्यू म्हण. पण हा, तू ना एक करेक्ट शब्द वापरलास, डाऊन मार्केट. आणि खरंच बोरिंग होतं ग ते. काय म्हणे झुणका भाकर आणि खिचडी. पण वागत काय होते, एखादा नवीन पदार्थ या जगात इन्व्हेन्शन झालाय असं वाटत होतं. झुणका भाकर खिचडी नाही, या दळव्यांचं तर मी अगदी समजू शकते, त्यांच्या घरात रोज हे बनत असणार. पण अगं किर्लोस्करांचं काही स्टँडर्ड आहे की नाही, हे करेक्ट आहे. तुम्ही एकदम करेक्ट बोलताय न्यू सासू मॉम. पण मी काय म्हणते ऐका ना, खूप भूक लागली आहे मला. असं उरलेलं वगैरे नको ना, मी तुमची सून आहे. या सगळ्या बाबत हे कोणाशी बोलते, थांब विचारते. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांसोबत माझी घराबाहेर हक्कलपट्टी केली आहे. आता प्लीज थोडं पीसफुली खाऊ द्या मला. तुमच्याशी नंतर बोलते. क्या बात है. म्हणजे गरमागरम खिचडी, झुणका भाकर. लक्ष्मी मावशी, मी आहे ना बऱ्याच दिवसात असं चुलीवरचं जेवण जेवलो नाहीये. मजा येईल है ना? तुला नक्की चालेल ना आदित्य? अगं चालेल का काय, ऑब्विसली चाल. एक सेकंड, आलोच. या. हा, काही कळलं का? हॅलो. लक्ष्मी, काय झालं? काही नाही, देवाचे आभार मानायचेत मला. इतक्या कठीण परिस्थितीत माझं कुटुंब, तुझं कुटुंब माझ्या पाठीशी उभ्या. आणखीन काय हवं ग मला? काय कोणाशी बोलत होती ग तू? आणि मला सांग, फोन मध्ये पीजी म्हणून कोणाचं नाव सेव्ह केलंय? हे न्यू सासू मॉम माझी कॉलेजची फ्रेंड होती. आमच्या वेळेस ना आम्ही नाव आणि आडनाव ते इनिशियल्स यूज करून आमचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करायचो इनिशियल्सने. तसं तिचं नाव आहे. तर प्राजक्ता घाटपांडे नाव आहे तिचं, प्राजक्ता घाटपांडे. तिचा कॉल होता. तिला म्हणलं मला खाऊ देत, भूक लागली. खरं बोलतेस? नाही, तू अशी बाहेर गेलीस आणि दबक्या आवाजात बोलत होतीस म्हणून विचारतेय मी तुला. न्यू सासू मॉम, मी तुमच्यासोबत खोटं बोलेन का कधी? खरंच. आणि काय बर्गर गार होतोय, खाऊन घ्या ना पटकन. मला पण भूक लागली, मला पण खायचं ना प्लीज. नक्की हिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. कोणाशी बोलत असेल ही? मला ना हिच्यावर जरा लक्ष ठेवावं लागेल. पण आधी बर्गरवर लक्ष ठेवते. मजा आली.